हम तुम्हारे साथ हैं। सारे MMRDचा जय असो। माननीय मुख्यमंत्र्यांनी 8,400 रुपये मंजूर केले, मुख्यमंत्री साहेबांचा जय असो। कर्मचारी कदम साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कदम साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नमस्कार, जय महाराष्ट्र, जय भीम। रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराजनगर मधील सर्व झोपडीधारकांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे, बातमी आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराजनगर मधील झोपडीधारकांसाठी 8,500 करोड रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे आणि रमाबाई आंबेडकर नगर कामराजनगर मधील झोपडपट्टीच्या झोपडीधारकांची बिल्डिंग होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। कारण आजपर्यंत आपण अनेक बिल्डरच्या मागे लागलो होतो, अनेक विकासकांशी करार केले होते, पण विकासकांकडे पैसे नाहीत, ते 100 करोड रुपयाचा निधी देखील उपलब्ध करू शकले नव्हते आणि त्यामुळे 20-20 वर्ष त्यांनी काही कामं केली नाही। त्यामुळे हा जो मोठा निर्णय, ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाने घेतलेला आहे, त्यांचे मनापासून आम्ही सर्व झोपडीधारक आभार मानतो की आमचा प्रकल्प 4 वर्षात पूर्ण व्हावा यासाठी लागणारे 8,500 करोड मुख्यमंत्र्यांनी पहिलेच मंजूर करून ठेवलेले आहे। खरोखर मनापासून त्यांचे आभार। आणि आपल्या इमारती देखील आपल्याला रमाबाई आंबेडकर नगरमध्येच आणि कामराजनगरमध्येच मिळणार आहेत। याचं ॲग्रीमेंटमध्ये देखील MMRDAने डेप्युटी कलेक्टरच्या सहीनुसार प्रत्येक झोपडीधारकावर ॲग्रीमेंट केलेला आहे आणि ते ॲग्रीमेंट झोपडीधारकांना मिळालेले देखील आहे। त्यामुळे काही लोक, जे लोक स्वतःला कमिटी मेंबर समजतात आणि काही नेते देखील आहेत, काही नेत्यांना आता आमदार व्हायचं आहे, त्यामुळे ते लोक जे बिल्डर लोक आपल्या प्रकल्पाला विरोध करतात त्यांच्याकडून पैसे घेऊन, करोडो रुपये घेऊन या प्रकल्पाला विरोध करत आहेत। आणि त्या लोकांच्या सांगण्यानुसार काही कमिटी मेंबर देखील या बिल्डरचे पैसे घेऊन लोकांना भडकवत आहेत। प्रत्येक झोपडीधारकाच्या पाठी 10,000 रुपये या कमिटी मेंबरने घेतलेले आहेत आणि ते MMRDAच्या आणि SRAच्या विरुद्ध मोर्चा काढायला जाणार आहेत। तर आपल्या झोपडीधारकांच्या बरोबर जाऊ नये। हे लोक फक्त बिल्डरच्या पैशासाठी बिल्डर बरोबर आहेत, पण 20 वर्ष ज्या बिल्डरने काम केलं नाही त्या बिल्डरला जे नेते आता सपोर्ट करतात त्या नेत्यांनी पंतनगरमध्ये आपलं सगळं डेव्हलपमेंट करून झालेलं आहे आणि कामराजनगरमधले झोपडीधारक हे बिल्डिंगमध्ये राहायला जाऊ नये यासाठी हे पंतनगरचे नेते विरोध करत आहेत। त्यांना वाटतं की आमच्या कामराज आणि रमाबाईच्या लोकांनी फक्त भांडीच घासायला पाहिजे, हे बिल्डिंगमध्ये जर राहायला गेले तर या लोकांची पोरं डॉक्टर, इंजिनियर होतील, मग कामं कोण करणार। तर अशा नेत्यांच्या भूलथापांना बळी न पडता आपला हा जो प्रकल्प सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मंजूर केला, आपल्याला आता भाडे वाटप देखील झालेलं आहे आणि संपूर्ण रमाबाई कामराजनगरच्यासाठी 8,500 करोड रुपयाचा निधी देखील आलेला आहे। तर आपल्या बिल्डिंगी 100% 4 वर्षाच्या आत पूर्ण होणार आहेत। आपला प्रकल्प शासकीय प्रकल्प आहे आणि या प्रकल्पात कोणालाही 1 रुपया मिळणार नाही। म्हणून जे काही कमिटी मेंबर, लालची कमिटी मेंबर जे बिल्डरच्या बरोबर आहेत, त्या कमिटी मेंबरच्या पाठी आपण जाऊ नये अशी विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं, महाराष्ट्र शासनाचा आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम।